सन्माननीय सदस्य अभिजितजी पाटील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे. आपण बघतोय की गेले अनेक वर्ष, गेले 2-3 वर्ष झालं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्यामुळे माझ्या पंढरपूर नगरपालिकेचा पण असाच कारभार चालू आहे आणि या कारभारामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये जे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार आणि त्या मनमानी कारभारामुळे पंढरपूरचं सर्व घाण पाणी नदी पात्रात जातं आणि मग पंढरपूरला आलेल्या वारकऱ्याला ते शुद्ध त्या ठिकाणी घाण पाण्यात आंघोळ करावं लागते आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गावांना त्या घाण पाण्यात पिण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी मोठे आजार होतात. आणि मग याच्यावर नमामि चंद्रभागेचा त्या ठिकाणी सरकारनं घोषणा केली होती, पण त्याच्यावर आज प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही. आज पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आज कितीतरी बोर आहेत, 30 ते 35 बोर आहेत. त्या बोरच्या कडेला टाक्या आहेत त्या, परंतु त्याच्यावरची लाईटची कनेक्शन चालू नाहीत. वारीपुरतं त्या ठिकाणी तात्पुरतं कनेक्शन घेतलं जातं, इरवी मात्र. आणि मग त्याच्यावर जर आरो फिल्टर बसवले आणि सगळ्याला पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम करता आलं तर खूप मोठा त्या ठिकाणी दिलासा होतोय. पण दुसऱ्या बाजूला आज रोड लाईटच्या बाबतीत, स्ट्रीट लाईटच्या बाबतीतले आज दिवसा त्या ठिकाणी लाईटी चालू असतात आणि रात्रीच्या वेळी मात्र बंद असतात. त्याचं नियोजन होत नाही त्या ठिकाणी लोकल बॉडी नसल्यामुळं. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आज निधी उपलब्ध होत नाही म्हणून त्याचं काम देखील त्या ठिकाणी रखडलंय. सावित्रीमाई फुलेंच्या त्या ठिकाणी पुतळ्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला जातोय, त्याच्यावरती मिळत नाही. आज पंढरपूरला वरच्या उपनगरामध्ये दुहेरी टॅक्सचा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मी मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पत्र दिले की त्या ठिकाणी शेतीसारा पण भरावा लागतो आणि नगरपालिकेचा टॅक्स पण भरावा लागतो. ह्या अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पंढरपूरला क्रीडांगण नाही. अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी भांडणं सुरू आहेत, परंतु क्रीडांगण होत नाही. आज पंतप्रधान आवास योजना 992 घराची, त्या 892 घराची बांधून 80% काम पूर्ण आहे, परंतु त्या ठिकाणी नगरपालिकाच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या एकमेकाच्या देण्या घेण्यावरनं ती योजना आज त्या ठिकाणी त्या सगळ्या लाभार्थ्यांनी पैसे भरून मिळत नाही. आणि मग त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराच्या कडेला आज त्या ठिकाणी वारी होऊन गेली. त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये आज माझं पंढरपूर त्या ठिकाणी भयभीत आहे. नेमकं काय पडणार आहे, किती पडणार आहे, काय होणार आहे याचा अंदाज येत नाही आणि मग याच्यावरती त्या ठिकाणी भाष्य करणं आवश्यक आहे. आणि मग ज्या ज्या सुविधा होणं गरजेचं आहे. आज आपल्याला एक उदाहरण सांगतो. एसटी पार्सलच्या बाबतीमध्ये सरकारनं कॉन्ट्रॅक्टर बदलला. ज्या एसटी पार्सलला 100 ते 150 रुपये लागत होते, आज त्याला 300 ते 400 रुपये लागायला लागलेत. आणि मग एका बाजूला सरकार वसुली करतंय का, अशा पद्धतीची देखील भावना लोकांमध्ये तयार व्हायला लागली आहे. पंढरपूरच्या भुयारी गटारीचं काम देखील अर्धवट आहे. काही रस्ते त्या ठिकाणी घेतलेत, त्या रस्त्याचं काम अनेक वर्ष चालू आहे आणि मग अनेक ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या दिसून येत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आपण एक नाट्यगृहासाठी पैसे दिलेत. नाट्यगृह सुरुवातीचं टेंडर होतं, ते ब्लॅकलिस्टेड केलं, दुसऱ्याला दिलं. आज 30 कोटीचं टेंडर आता 90-95 कोटीवर गेलं, तरी देखील नाट्यगृह आज त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. आणि मग ह्याच्यासाठी सरकार कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी भूमिका घेत नाही. आज युनेस्को मध्ये 12 गड किल्ले त्या ठिकाणी सरकारनं नामांकन आणलं, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो. पण ही एकमेव वारी आहे ज्या वारीमुळं देशाला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी जगाला दाखवू शकलो असतो. ह्या माझ्या वारीला त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करणं देखील माझ्यासारख्याची मागणी आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला एसटीचं बघितलं तर पंढरपूरच्या वारीच्या वेळेस 34 ते 35 कोटी रुपये एसटीला त्या ठिकाणी बिझनेस झाला. आणि आज मात्र आमच्या पंढरपूरच्या बस स्थानकाला असेल, कुर्डवाडीच्या बस स्थानक डेपोला असेल, 5-5 फक्त बस दिल्यात. मग आमच्याकडे येणारा भाविक जास्त आहे, आम्हाला त्याच्यात जास्त देणं आवश्यक आहे. आज आमच्या शेतकऱ्याच्या दुधाचे अनुदान जे सरकारनं 7 रुपये जाहीर केलंय ते देखील आज देखील मिळालेलं नाही आणि त्याच्यासाठी विलंब होतोय. आणि सातत्यानं 4-4, 5-5 महिने त्या ठिकाणी वेळ काढली जाते, ते वेळच्या वेळेला मिळणं अपेक्षित आहे.